नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती नसलेलं अजून एक कंबरदुखीचं आणि पाठदुखीचं कारण हे सांगणार आहे. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाचे मसल्स, स्नायू हे स्टीफ झालेले असतात, बरोबर आहे की नाही? आणि अशाच वेळेला काय होतं, कळत नकळत आपण जर कार ड्राईव्ह करत असू आणि कार ड्राईव्ह करत असताना मागे एखादी गोष्ट आपली राहिली, मग तो लॅपटॉप असू दे किंवा टिश्यू पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि सडनली आपण एकदम वळालो मागे आणि वळाल्यानंतर आपण एखादी गोष्ट घेतली की पटकन चमक येते किंवा पकडून धरते आपली बॅक. सो तेव्हापासून बऱ्याच जणांना पाठदुखी, कंबरदुखी सुरू होते. सो तेव्हा तुम्हाला खबरदारी काय घ्यायची की जर तुमचे मसल स्टीफ असतील तर एकदम झटकनी मागे वळू नका. सावकाश तुमचा वेळ घ्या, घाई गडबड करू नका, हळुवारपणे वळा आणि नीट ती एखादी वस्तू जी काय आहे ती घ्या, ज्याने तुम्हाला मसल स्पॅझम येणार नाही आणि कमरेचं दुखणं हे सुरू होणार नाही. ओके, काळजी घ्या. थँक्यू.